सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपण पॉलिटीची जे 1500+ क्वेश्चनची सिरीज सुरू केली आहे बघा. याच्यामध्ये आजच्या टॉपिकमध्ये आपण घटनेचे वैशिष्ट्ये म्हणजे जे संविधान निर्माण केले बघा त्याचे काय वैशिष्ट्य आहे बघा, याच्यावर हमखास क्वेश्चन विचारले जातात. काही टफ क्वेश्चन असतात, काही इझी क्वेश्चन असतात, ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. या व्हिडिओमध्ये आपण आयोगाने विचारलेले सुद्धा क्वेश्चन कव्हर करणार आहेत, तसेच जे प्रॅक्टिस म्हणून आहे बघा ज्याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता भविष्यामध्ये ओके, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ह्या क्वेश्चनच्या बाहेर तुमचा एकही क्वेश्चन आयोग विचारणार नाही याची गॅरंटी मला आहे. ओके, याच्या आधी तुम्ही जर आपले काही बघा 1500 क्वेश्चन प्लस सिरीज चालू केली बघा, याच्यामध्ये मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये तसेच जे सरनामा आहे ते जर पाहिलं नसेल तर त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल. ओके, तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरू करू. बघा, पहिला क्वेश्चन आहे, खालीपैकी भारतीय राज्यघटनेची कोणती वैशिष्ट्ये संघराज्य पद्धतीचे निर्देशक आहेत. इथं काय प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, संघराज्य पद्धतीचे निर्देशक आहेत म्हणजे कोणती वैशिष्ट्ये संविधानामध्ये किती संघराज्य पद्धतीला निर्देशक करतात. पर्यायमध्ये बघा, एकेरी नागरिकत्व, दुसरा स्वतंत्र न्यायपालिका, तिसरा लिखित राज्यघटना, चौथा आहे द्विगृही कायदेमंडळ, एकात्मक न्यायव्यवस्था, नंतर आहे शेवटचं प्रबळ केंद्र सरकार. तुम्ही ही जर जी वैशिष्ट्ये ती जर व्यवस्थित वाचली तुम्हाला बघा एकेरी नागरिकत्व तर दिसतंय, ते संघराज्य पद्धतीचं नाही आहे. ओके, हे तर तुम्हाला माहीत असेल. नंतर स्वतंत्र न्यायपालिका, नंतर लिखित राज्यघटना हे संघराज्य पद्धतीचं आहे. ओके, मग नंतर ब आणि क झालं. नंतर शेवट दुसरं काय राहतं, द्विगृही कायदेमंडळ हे सुद्धा आहे, एकात्म न्यायव्यवस्था नाही आहे. ओके, नंतर प्रबळ केंद्र सरकार नाही, म्हणजे याच्यामध्ये पर्यायमध्ये कोणतं आहे, ब आणि क आणि ड. आता हे पर्यायच का निवडले तर याचं कारण तुम्ही सांगतो. यासाठी तुम्हाला एक ते चार्ट आहे बघा, ते चार्ट लक्षात ठेवावं लागेल की संघराज्य पद्धतीत काय काय येतं बघा. संघराज्य पद्धतीत सोप्यामध्ये सांगायचं झालं तर दोन सरकार येतात, संघ प्लस राज्य येतं, दोन शब्द आहेत. ते संघ राज्य येतं त्याच्यामध्ये अधिकाराचं विभाजन आहे. ओके, केंद्र राज्य सरकारचं विभाजन जसं आपलं. त्यानंतर लिखित संविधान येतं, मेन म्हणजे लिखित संविधान येतं. ओके, नुसतं मोठं संविधान नाही तर किंवा सर्वोच्च संविधान नाही तर इथं काय येतं, फक्त संघराज्यामध्ये लिखित संविधान आहे. हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे, यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सांगतो की लिखित संविधान हे संघराज्य पद्धतीत येतं. त्यानंतर संविधानाचं सर्वोच्चता हे पण त्याच्यामध्येच येतं. ओके, हे दोन शब्द नाही ठेवा, फक्त संविधान सर्वोच्चता त्याचे संघराज्य डिक्लेअर नाही करत तर लिखित संविधान पाहिजे आणि संविधानाचं जे स्थान आहे ते सर्वोच्च पाहिजे. हो, नंतर संविधानाचं जे कठोर आहे ते संघराज्यामध्ये येतं, लवचिक बिवचिक नाही. तर आपलं जे संविधान आहे हे लक्षात ठेवा, हे संविधान दोन प्रकारचं बनलेलं आहे, एक लवचिकसुद्धा आणि कठोरसुद्धा आहे. पण भारतीय संविधान आहे बघा हे मिक्सर आहे, तर त्याच्यामुळं मिक्सर असल्यामुळे कठोर पण येतं, म्हणून त्याला काय म्हणलं तर संघराज्य पद्धतीत संविधान आहे ते कठोर पण मानलं जातं. ओके, त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका आणि द्विसदनी मंडळ जे लोकसभा आणि राज्यसभा. ओके, आता यापैकी कोणते कोणते पॉईंट आले आहेत बघा. याच्यामध्ये बघा स्वतंत्र न्यायपालिका आले, ब तर बरोबर आहे आपलं. नंतर क बघा लिखित राज्यघटना हे पण आले आहे. नंतर द्विगृही कायदेमंडळ, ओके हे पण बरं आले. आता अ आणि ई आणि एफ हे का नाही, ते हे काय आहे, ते संघराज्य जी पद्धत आहे त्याला विरोध करणारे ह्या गोष्टी आहेत. एकेरी नागरिकत्व संघराज्यामध्ये येत नाही, ते केंद्रामध्ये येतं. ओके, नंतर एकात्म न्यायव्यवस्था हे सुद्धा त्याच्यामध्ये येते. आपण म्हणतात जी न्यायव्यवस्था आहे ती स्वतंत्र आहे. ओके, ते स्वतंत्र आहे पण एकात्म न्यायव्यवस्था आहे. जसं की समजा सर्वोच्च न्यायालय हायेस्टला आहे, नंतर उच्च न्यायालय त्याच्या खाली, त्यानंतर अधीनस्थ न्यायालय समजा जिल्हा न्यायालय वगैरे तर त्याच्या खाली येतात, म्हणजे हे एकात्म न्यायव्यवस्था आहे. तर भारताच्या याच्यामध्ये दोन प्रकारची न्यायव्यवस्था आहे, एक स्वतंत्र न्यायपालिका आहे आणि एकात्म न्यायव्यवस्था आहे. ओके, आणि प्रबळ केंद्र सरकार हे संघराज्याला नाही येतं, हे राज्य आपण म्हणतो केंद्र सरकार येतं. तर संघराज्याची व्याख्या जर करायची गेली तर अमेरिकेचं सुद्धा संघराज्य पद्धतीचं आहे. तिथं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची जर आपलं कसं मिक्सर आहे, ओके त्यांचं सर्वोच्च याच्यामध्ये मोडलं जातं. ओके, समजलं तुम्हाला. मग लक्षात ठेवा क्वेश्चनचं जे आन्सर आहे स्वतंत्र न्यायपालिका, लिखित राज्यघटना, द्विगृही कायदेमंडळ, तसेच जे सर्वोच्च आपण संविधान आहे सर्वोच्च ठिकाणी येतं. ओके, आणि जे द्विसदनी मंडळ आहे कायदेमंडळ समजा लोकसभा आणि राज्यसभा हे लक्षात ठेवा. ओके, की कन्फ्युजन होऊ नका देऊ, कारण क्वेश्चन समजल्यानंतर तुम्ही ना व्यवस्थित पुस्तकामध्ये पहा, तुम्हाला व्यवस्थित ते समजेल. ओके, नंतर दुसरा क्वेश्चन पहा, खालीपैकी कोणती वैशिष्ट्ये भारतीय घटना एकात्म स्वरूपाची आहेत असे निर्देश करतात. म्हणजे काय जे वैशिष्ट्य आहे बघा, घटनात्मक एकात्म स्वरूपाची घटना जी आहे बघा राज्यघटना आपण म्हणतो ती एकात्म स्वरूपाची याचे निर्देश करतात. तर पर्याय बघा याच्यामध्ये कोणकोणते दिलेत, विधान आहे बघा, राज्यपालाची नेमणूक, दुसरं आणीबाणीची तरतूद, तिसरं अधिकाराची विभागणी, चौथा आहे लवचिक राज्यघटना आणि पाचवा आहे केंद्र राज्याची घटना आहे.
तर बघा याच्यामध्ये पर्याय जर व्यवस्थित वाचले तुम्ही तर बघा राज्यपालाची नेमणूक आहे बघा ही घटना एकात्म स्वरूपाची आहे बघा. ओके, एकात्माच्या स्वरूपाची तुम्हाला दाखवितं. ओके, तर तर बरोबर आहे. त्यानंतर आणीबाणीची तरतूदसुद्धा त्याच्यामध्येच येते. ओके, त्यानंतर बघा अधिकाराची विभागणी हे तर संघराज्यामध्ये येतं, एकात्म स्वरूपाचे नाही येत तुम्हाला आधीच सांगितलं. मग क गेलं, क कुठं येतं बघा, हे एक जाईन. ओके, इथे एक जाईन आणि हे एक जाईन, म्हणजे पर्याय राहायला दुसराच राहतोय. पण पुढची पण विधान आहे बघू. ड बघा लवचिक राज्यघटना, लवचिक राज्यघटना येत नाही, लवचिक राज्यघटना याच्यामध्ये येते आणि कठोर राज्यघटना कशामध्ये येते, हे संघराज्यामध्ये येते. बघा हे दोन कन्सेप्ट आहेत, संघराज्य विरुद्ध एकात्म राज्यघटना. मग तुम्हाला समजून की कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये भारताचे कसे मिश्र आहे, म्हणजे कठोरपणे आणि लवचिकसुद्धा आहे. जर तुम्हाला उदाहरण समजून घ्यायचं जगामध्ये, तर अमेरिकेची राज्यघटना एकदम कठोर आहे. ओके, तिथं एखादा कलम जर काढायचं म्हटलं किंवा ॲड करायचं म्हटलं ना, जास्तीत जास्त मतदान पाहिजे तिथं, राज्याचं पण पाहिजे आणि केंद्राचं जे त्यांचं मंडळ कायदे मंडळ त्याचीसुद्धा पाहिजे. पण ॲज कम्पेअर टू ब्रिटिश ती खूप लवचिक आहे. तिथं एखादा कायदा निर्माण करायचं म्हटलं अवघड नाही. दोन्ही सदनाची काय पाहिजे, आपली जशी आपलीकडे बघा लोकसभा राज्यसभा, एखादा कायदा पटक्याच होऊ शकतो. ओके, समजा GST जर लेवल लागू करायचा होता बघा, त्यावेळी आपल्या संविधाना जे संसद आहे बघा किंवा म्हणतो लोकसभा राज्यसभा यांची परमिशन तर पाहिजे होती, पण राज्याची पण परमिशन पाहिजे. म्हणजे काय झालं, कठोर झालं एक प्रकारचं. ते अमेरिकेत आहे तशी. पण ब्रिटिशमध्ये काही बघा डायरेक्ट लोकसभा आणि राज्यसभा पास करून एखादा कायदा करू शकतात, जे आपल्याकडं आर्टिकल 368 नुसार 3 प्रकारचे होतात बघा. सामान्य विधेयक ज्या प्रकारचे, अर्थविधेयक त्या टाईपचे. ओके, समजलं असेल तुम्हाला. तर हे एकात्म स्वरूपाचे, म्हणजे पर्याय कोणता निघतो, हा इथं दुसरा निघतो. समजलं. त्यानंतर तिसरं विधान बघा, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान बघा, भारताची घटना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लिखित राज्यघटना. हे चुकीचं आहे. पहिलंच विधान चुकीचं आहे. आपल्या बरोबर कोणते विधान बरोबर सांगितलं बरोबर, तर हेच चुकीचं आहे पहिलं. त्यानंतर ब्रिटिश घटना ही अलिखित आहे, हे बरोबर आहे. नंतर अमेरिकेची घटनेत 59 हे पण बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहे. ओके, पर्याय नंबर 3 निघतो. ओके, समजलं. त्यानंतर चौथा क्वेश्चन पहा, भारताचे संसदीय शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणून खालपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा समावेश करतात. इथं काय सांगितलंय, संसदीय शासन व्यवस्था. बघा शब्द खूप आहे, याचे शब्द जर चुकले तुमचे तर भरपूर मार्क जाण्याची शक्यता, कारण याच्यामध्येच विद्यार्थ्यांचे भरपूर मार्क जातात. ओके, संघराज्य एक ठेवा, लक्षात ठेवा, एकात्म राज्यघटना, संसदीय शासन व्यवस्था. पुढं बघा धर्मनिरपेक्ष सुद्धा येईल तुम्हाला, किंवा सार्वभौम सुद्धा शब्द येईल. अशा प्रकारचे जे शब्द आहे बघा ते खूप किचकट असतात, ते व्यवस्थित जर समजले नाही तर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन मार्क तुम्हाला वाटतं नाही सर्व विधान बरोबर आहे, पण इथंच तुमचे मार्क काय करतील, फसतील बघा. तर व्यवस्थित समजून घ्या. बघा चौथा क्वेश्चन इथं सांगितलं आपल्याला, संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य सांगितले. कोणत्या वैशिष्ट्यांचं समज, तर संसदीय शासन व्यवस्था आपण कोणाकोण स्वीकारली हे महत्त्व पाहिजे. कोणाकोण, ब्रिटिशांकडून. ओके, ब्रिटिशांकडून घेतलं आणि आपल्याकडे काय संसदीयमध्ये सोप्यामध्ये पहिलं सांगायचं तर आपले म्हणते ना पंतप्रधान हे सर्वोच्च असतात. कायदे मंडळ असतं, जे कार्यकारी मंडळ आहे ते कायदे मंडळाला जबाबदार असतं, उत्तरदायी म्हणतात, कारण कायदे मंडळ हे लोकांना उत्तरदायी असतं. ओके, हे समजलं. हे संसदीय शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत. ओके, तर याच्यामध्ये बघा कोणकोणते, राष्ट्रपती हे वास्तव प्रमुख असतात. हे विधान चुकीचे, वास्तव प्रमुख नसतात, ते नामधारी प्रमुख असतात. याच्यामध्ये ते येतच नाही. त्यानंतर मंत्रिमंडळ कायदे मंडळात सामूहिकरित्या जबाबदार असते. कायदे मंत्रिमंडळ, हा हे बरोबर आहे. त्यानंतर कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन होते, हे पण बरोबर आहे. आणि ड काय, पंतप्रधान नामधारी नसतात ते. ओके, कार्यकारी असतात. मग चौथ्याचा कोणता पर्याय निघन, फक्त ब आणि क निघतं. कोणत्या, दुसरं. समजलं तुम्हाला. ओके, पुन्हा एकदा बघा, पंतप्रधान संसदेमध्ये नामधारी नसतो. ड तर चुकीचं आहे, तुम्हाला समजलं, कारण कार्यकारी आणि मेन सर्वोच्च अधिकार त्याला असतात संसदेमध्ये आपण म्हणतो. आणि राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीला जरी देते, वास्तव प्रमुख हा नसतो, फक्त नामधारी प्रमुख असतो. म्हणजे आणि ड तुम्हाला समजलं का चुकीचं आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये सांगितले, खाली विधान दिलेत त्याच्यापैकी बरोबर सांगितले. भारतीय राज्यव्यवस्था ही गणराज्य आहे. दुसरं बघा, ब्रिटिश राज्यसंस्था ही घटनात्मक राजेशाही, हे तर बरोबर आहे. त्यानंतर भारतीय संसद ही ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही, हे पण बरोबर आहे. ओके, ब आणि क बरोबर आहे. बघा विधान काय आहे त्याच्यामध्ये, मध्ये समजून घ्या. तर भारतीय राज्यसंस्था ही गणराज्य आहे. त्याला लोकशाही सुद्धा शब्द म्हणलं, लोकशाही गणराज्य. बघा आपण ते प्रस्तावनेमध्ये बघितलं होतं बघा. तर भारतीय राज्यसंस्था म्हणजे पूर्ण देशाची बॉडी आहे, त्याच्यामध्ये विभागली, जसं केंद्र, राज्य. ओके, याला राज्यसंस्था हा उल्लेख केलेला नाही. तर हे पण बरोबर आहे. तर बरेचपैकी कोणते विधान बरोबर आहे, ते सर्व बरोबर. पुढे पर्यायामध्ये 4 नंबरला निघतं. तर बघा याच्यामध्ये क विधान आहे बघा, तुम्हाला समजलं नसेल कदाचित हे. ब्रिटिश राज्यसंस्था, ब बघा, ब्रिटिश राज्यसंस्था ही घटनात्मक राजेशाही आहे. हे तर तुम्हाला समजलं असं की ब्रिटिश राज्यसंस्था ही घटनात्मक लोकशाही काय, कारण
घटनात्मक आहे ते तर संविधान तर आहे, पण अलिखित आहे. प्लस जे आपल्याकडे राष्ट्रपतीची पॉवर आहे बघा, ती पॉवर तिथे ते एका राजाला आहे. ओके, ब्रिटिश राजा म्हटलं जातं त्याला, तर त्याला म्हणून त्याला घटनात्मक राजेशाही म्हटलं जातं. हे तर समजलं. आता क विधान बघा, भारतीय संसद ही ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही. हे बरोबर आहे, कारण भारतीय संसद आहे बघा, भारतीय संसदेमध्ये 2 प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे आपण. जरी ब्रिटिशांकडून आपण संसदीय प्रणाली घेतली तर त्याच्यातले जे ॲक्च्युली जी पॉवर आहे बघा, जसं की कायदा करण्याचा अधिकार, आपण म्हणून तुम्हाला आपली जी आर्टिकल 368 2 प्रकारचं काय करतो आपण घटनादुरुस्ती करीत असतो. एक अमेरिकेप्रमाणे आणि एक ब्रिटिशावाने लवचिक सुद्धा आहे आपल्याकडे, जे 2/3 मेजॉरिटीने आपण डायरेक्ट हे करू शकतो, मान्यता करू शकतो. आणि दुसरं म्हणजे असे कायदे करतो काही जेणेकरून काही राज्यांची परमिशन पाहिजे. जसं GST करताना आपण काय केलं, काही राज्यांची म्हणजे 50+ राज्यांची मान्यता घेतली होती. 2/3 मेजॉरिटी घेऊन, उपस्थित सदस्यांच्या 2/3 मेजॉरिटी घेऊन, प्लस राज्यांची 50+ राज्यांची मान्यता घेतली होती. त्यावेळी कायदा होता, जसं अमेरिकेच्या प्रमाणे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, भारतीय संसद ही ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही. म्हणजे इथं स्पष्ट असं करायचं आहे त्यांना की सार्वभौम संस्था का नाही, तर कारण आपल्याकडे आर्टिकल 13 आहे, ते ब्रिटिशांमध्ये नाही आहे. आर्टिकल 13 काय सांगतं की जर एखादा कायदा केंद्राने पास केला, केंद्र म्हणण्यापेक्षा जे कायदेमंडळ आहे त्यांनी जर पास केला, कायदेमंडळ समजून घ्या, लोकसभा आणि राज्यसभाला म्हटलं जातं. तर हे कायदे ज्यावेळी पास करतात तर ते ॲक्च्युली संविधानाला लागू आहे का नाही किंवा संविधानानुसार आहे का नाही हे पाहायचं काम करतं सर्वोच्च न्यायालय. तर इथे काय होतं, सर्वोच्च न्यायालय जे सरकारी कायदेमंडळ आहे किंवा कायदेमंडळ याच्यामध्ये हस्तक्षेप करतं. म्हणून म्हटलं जातं की भारतीय संसदे ब्रिटिश संसदेप्रमाणे सार्वभौम संस्था नाही. त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय संसदेच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ही पद्धत कोणाकडून घेतली आपण हस्तक्षेपाची, ही अमेरिकेकडून घेतलेली. तुम्हाला त्याच्यामुळे समजलं असेल की क विधान का चुकीचं आहे. ओके, क विधान बरोबर आहे, पण भारतीय जी संसद आहे ती ब्रिटिशप्रमाणे काय सार्वभौम संस्था नाही. म्हणजे स्वतःच्या मर्जीने एखादा कायदा करायचा आणि त्याला कोणी अडवणार नाही असं काही नाही तिथं. तर भारतीय जे कायदा करतात बघा, त्याला संविधानाला अनुसरून आहे का नाही हे पाहायचं काम सुद्धा अमेरिकेच्या संविधानाप्रमाणे आहे. आणि त्याच्यामुळे ही तरतूद आहे आपण आर्टिकल 13 आहे अमेरिकेकडून घेतली. पण अमेरिकेमध्ये जे सर्वोच्च न्यायालय ते कायदा डायरेक्ट रद्द करू शकते. भारतीय जे सर्वोच्च न्यायालय बघा भारतातलं, तर ते डायरेक्ट कायदा रद्द करू शकत नाही, ते हे करू शकतं, चेंजेस करायला लावू शकतात. ओके, समजलं. काय कायदा करू शकतात, पण मेजॉरिटीमध्ये डायरेक्ट कायदा कॅन्सल होत नाही. समजलं. त्यानंतर 6वं बघा, भारतीय घटनेच्या वैशिष्ट्या संदर्भात खाली विधान विचारात घ्या सांगितलंय. पहिलं विधान बघा, भारतीय घटना ही पूर्णतः लवचिक आहे सांगितलंय. ओके, हे विधान चुकीचं आहे, पूर्ण लवचिक नाही. मी तुम्हाला सांगितलं भारतीय राज्यघटना ही संमिश्र प्रकारची आहे. ओके, समजलं. दुसरं बघा, भारतीय घटना पूर्णतः टाटर आहे, जे अमेरिकेप्रमाणे, तसं पण नाही, संमिश्र आहे. भारतीय घटना अंशतः लवचिक, अंशतः परिवृढ. हे विधान बरोबर आहे. ओके, मग 6चं कोणत्या पर्याय निघतो, फक्त क निघतं. क कुठे येतं, दुसऱ्याला आहे. ओके, समजलं तुम्हाला. 7वं बघा, खाली विधान विचारात घ्या. भारतीय घटनेच्या पहिलं विधान आहे बघा, भारतीय घटनेत संसदेचे सार्वभौमत्व व न्यायव्यवस्थेची सर्वोच्चता यांचे संतुलन साधण्यात आले. ब विधान बघा, संसदेने केलेला कोणताही कायदा सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते. ओके, तर तुम्ही जर पाहिलं अविधान बघा, भारतीय घटनेत संसदेचे सार्वभौमत्व व न्यायव्यवस्थेची सर्वोच्चता याचे संतुलन केले. हे तर विधान बरोबर आहे, कारण दोन्ही पण जे संसदेचे सार्वभौमत्व आहे आणि न्यायव्यवस्थेची सर्वोच्चता हे दोन्ही संतुलन केले, हे बरोबर आहे. त्यानंतर ब बघा, संसदेने केलेला कोणताही कायदा सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते. हे चुकीचं आहे, कोणताही कायदा नाही. तर एखादा कायदा जर संविधानाला अनुसरून नसेल, ओके, तर त्यावेळी ते रद्द करू शकते. मग पर्याय जे 2 नंबरचा आहे बघा, ब, हे चुकीचं आहे, अ बरोबर आहे. अ बरोबर बचं कुठं येतं, पहिल्याच नंबरला आहे. ओके, त्यानंतर आहे जोड्या लावायला विचारलं आहे बघा, परिशिष्ट आहे आपल्याला विचारलं आहे. ओके, आता परिशिष्टामध्ये तुम्हाला माहिती आहे 7वं सूची आहे, 8वं भाषा आहे. ओके, हे माहीत पाहिजे. 11वं ग्रामीण शारीरिक संस्था आहे. असं जर जोड्या लावल्या तर मग 7वं कोणतं सूची बघा, याला सोप्यामध्ये समजलं जातं. आता विषयांचे विभाजन हे इथे येतं. नंतर 8वं बघा, भाषा येतं. ओके, नंतर 11वं ग्रामीण आणि 9वं न्यायिक पुरलौकिक कक्षाबाहेर, अशी जोड्या लावा. ओके, त्यानंतर 9वं क्वेश्चन पहा, लिखित राज्यघटना, स्वतंत्र न्यायपालिका, द्विगृही कायदेमंडळ आणि लवचिक राज्यघटना, अखिल भारतीय सेवा इत्यादी घटनाचे वैशिष्ट्ये काय दर्शवतात. हे बघा 2 प्रकारचे सांगितले आपण, संघराज्य पद्धती आणि एकात्म राज्यघटना, हे 2 शब्द आहे. तर लिखित राज्यघटना ही संघराज्य पद्धतीचे आहे, स्वतंत्र न्यायपालिका सुद्धा त्याच्यामध्ये आहे, द्विगृही कायदेमंडळ पण त्याच्यामध्ये, आणि लवचिक राज्यघटना लवचिक संघराज्यामध्ये नसते तर कठोर राज्यघटना असते.
आणि अखिल भारतीय सेवा आहे बघा ही एकात्म पद्धती आहे. तर एकात्ममध्ये याच्यामध्ये कोण कोण आहेत, एक लवचिक आले, अखिल भारतीय आले, आणि नंतर ओके हा हे 2 घटना याच्यामध्ये आहेत. हे घटनेची वैशिष्ट्य काय दर्शवतात, तर पर्यायमध्ये बघू आता. पहिलं अंशतः पर्वणीय अंशतः परिरूढ घटना, दुसरं संसदीय लोकशाही, तिसरं संसदेचे न्यायव्यवस्थेचे समन्वय, आणि चौथं एकात्म व केंद्र राज्याचे प्रभुत्व. आता तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे दिले, त्याच्यामुळे काय झालं, एकात्म पण आले आणि केंद्र सरकारचे प्रभुत्व आले, त्याला संघराज्य म्हटलं जातं. मग पर्याय कोणता निघतो, 4 निघतो. समजलं तुम्हाला. एकात्म कोणकोणते आलं त्याच्यामध्ये, लवचिक राज्यघटना, हे संघराज्य पद्धती देत नाही, म्हणजे केंद्र सरकारचे जास्त अधिकार येत नाही त्याच्यामध्ये. ओके. नंतर अखिल भारतीय सेवा, ओके, अखिल भारतीय सेवा हे एकात्म पद्धतीत येतं, संघराज्याच्या पद्धतीला विरोध करणारं येतं. ओके, हे 2 आलेत. लिखित राज्यघटना, स्वतंत्र न्यायपालिका, दुई कायदे मंडळ, हे संघराज्य किंवा केंद्र सरकारचं प्रभुत्व याच्यावर दर्शवितं. ओके, समजलं. त्यानंतर 10वा बघा, याच्यामध्ये विषय दिलेत, अनुसूची दिलेत. आता पहिले तुम्हाला सांगितलं का 7वं काय सूची, 8वं भाषा, हे जर तुम्हाला लक्षात असेल. 11वं काय ग्रामीण, 12वं आपण शहरी, असं जरी लक्षात ठेवलं समजेल तुम्हाला. आणि आदिवासी हे कितवं आहे हे पण माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर बघा सूची जर आपण जोड्या लावल्या तर 7वीला निघतं. ओके. नंतर 1, 2 आदिवासी क्षेत्र प्रशासन आहे बघा, याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही. ओके, हे 6व्या सूचीमध्ये. आता 6व्या कुठे बघा, याच्यामध्ये इथं आले आतमध्ये. ओके, हे 6व्या अनुसूचीमध्ये बघा. त्यानंतर असं जवळजवळ आता बघा अचं 6वं कुठे बघा, म्हणजे, आणि नंतर दुसऱ्याचं ड बघा, दुसऱ्याचं ड कुठे आहे, तर इथे एक आहे आणि इथे एक आहे. ओके. आता अचं बघा, अचं क आहे बघा, अचं कुठे आहे, क म्हणजे एकाचं क, तर इथे म्हणजे पर्याय कोणता निघतो, हा निघतो. बाकीच्या जोड्यात तुम्ही लावा. ओके. तर आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सगळ्या जोड्या लावणार नाही. त्यानंतर 11वा क्वेश्चन पहा, भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत. संसदीय शासन पद्धती हा शब्द समजून घ्या, त्यापैकी बरोबर कोणतं विचारलं आहे. संसदीय शासन पद्धतीत कोण होतं, पंतप्रधान येतात, मंत्रिमंडळ येतं, कायदेमंडळ येतं. ओके, ही झाली संसदीय. याच्यामध्ये पर्याय राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे, हे बरोबर आहे. संसदेचा भाग विचारला आहे, तर हा आहे राष्ट्रपती लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा आहे. त्यानंतर पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, समजून घ्या थोडं. त्यानंतर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. आणि ड आहे मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असते. ओके. तुम्ही जर पर्याय व्यवस्थित वाचले बघा, ड तर चुकीचं आहे, व्यक्तिगतरित्या नाही, सामूहिकरित्या आहे, हे तर चुकीचं निघलं. आता ड ज्या ठिकाणी बघा ते सर्व उडणार. आता पर्याय तर डायरेक्ट पहिलेच निघलं. ओके, पण इतर विधाने सुद्धा आपल्याला पाहिजेत. ओके, हे तर बरोबर आहे. त्यानंतर बघा राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य, हे पण बरोबर आहे, म्हणजे अ ज्या ठिकाणी ते पण बरोबर आहे. आता पहिल्यामध्ये ते निघतोय. बघा तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, हे पण बरोबर आहे. संसदेमध्ये मंत्र्यांची नियुक्ती येतं, कारण मी तुम्हाला सांगितलं संसदेमध्ये पंतप्रधान, मंत्री, कॅबिनेट, मंत्रीचे प्रकार ते धरा, नंतर कायदेमंडळ येतं. ओके. त्यानंतर क बघा राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंतच मंत्री, हे पण बरे. मंत्री हा शब्द आला का संसदीय शासन पद्धती आली. ओके, म्हणजे पर्याय निघतो अ ब क. आता ड का चुकीचं आहे, कारण व्यक्तिगतरित्या नाही, सामूहिकरित्या जबाबदार असतं मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना. पण राष्ट्रपतींना नसतं ते, मंत्रिमंडळ हे कोणाला असतं, हे आपण म्हणतो कायदेमंडळ आहे बघा, जे लोकसभा राज्यसभा यांच्यासाठी ते व्यक्तिगतरित्या असते. मंत्रिमंडळ शक्यतो लोकसभेला जास्त प्रमाणात जबाबदार असतं, कारण लोकसभा हे डायरेक्ट लोकांतून निवडून आलेले सदस्य त्याच्यामध्ये असतात आणि त्यांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते त्यांना डायरेक्ट मंत्रिमंडळ काय राहतात, जबाबदार असतात. ओके, राष्ट्रपतींना नसतात, ते लक्षात ठेवा. त्यानंतर 12वा क्वेश्चन बघा, भारतीय संसदीय शासन व्यवस्थेचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत बघा. वैशिष्ट्य खाली दिली आहे, त्यापैकी बरोबर पर्याय निवड सांगितलं आहे. संसदीय शासन व्यवस्था विचारले. ओके, राष्ट्रपती नामधारी प्रमुख, तर पंतप्रधान वास्तव प्रमुख आहे. ब बघा कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन. क बघा मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती सामूहिक जबाबदारी. ड बघा मंत्री कायदेमंडळाचे सदस्य असणे. आता पर्याय जर तुम्ही वाचले तर 4ही बरोबर वाटतात बघा. राष्ट्रपती नामधारी असतो, पंतप्रधान वास्तव प्रमुख, हे तर बरोबर आहे. कनिष्ठ सभागृहाचे म्हणजे लोकसभेचे विसर्जन होते आणि विधानसभेचे विसर्जन होतं, हे तर माहिती आहे, कारण हे जास्त वेळ. राज्यसभा आणि विधान परिषद हे काय असतात, वरिष्ठ सभागृह असतात. त्यानंतर क बघा मंत्रिमंडळाचे कायदेमंडळाप्रती सामूहिक जबाबदारी, हे पण बरोबर आहे. मंत्री कायदेमंडळाचे सदस्य असतात, हे पण बरोबर. 4ही पर्याय बरोबर आहे. ओके, समजलं तुम्हाला. त्यानंतर 13वा बघा, घटनाकर्त्यांनी संघराज्य पद्धतीचे अनुसरण कोणत्या कारणामुळे केले. आता संघराज्य मी तुम्हाला सांगितलं, हे शब्द परत येणार आहे बघा, आणि हे असंच विचारतं आयोग, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन केलं जातं. आपण काय करतो,
मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य हेच पुढं वाचतो, पण मेन संविधानाचा जो गाभा आहे ते व्यवस्थित समजून घेतलेलं नाही आपण. कारण मेन संविधान आहे बघा, संविधान कुठं आहे, संविधानात मेन म्हणलं जातं गाभा सर्वोच्च न्यायालयाने एकदा व्याख्या केली होती मिर्वा मिल्स खटल्यामध्ये बघा. ते सांगितले संविधान म्हणजे ॲक्च्युली मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकार, जे संविधानाचे सरनामा आहे हे याला घटना आहे, ही मेन आहे. बाकीची सगळी बॉडी तयार केलेली आहे संविधानाला, पण संविधानाचा जो गाभा आहे बघा ते मेन ह्या 4-5 गोष्टीवर आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या तर कारण इंटरव्ह्यूला गेलं तर हा क्वेश्चन तुमचा चुकवायला नको. ओके, तर बघा आपल्या क्वेश्चन करूया पुन्हा. घटनाकर्त्यांनी संघराज्य पद्धतीचे अनुसरण कोणत्या करणार? आता संघराज्य पद्धती तुम्हाला मी सांगितलं कोणकोणते 2 सरकार येतात, अधिकाराचं विभाजन येतं. ओके, नंतर लिखित राज्यघटना पण येते, संविधान सर्वोच्च असतं, संविधान कठोर असतं, स्वतंत्र न्यायपालिका असते आणि द्विसदनी मंडळ असतं. हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता बघा संघराज्याने कोणत्या संघराज्य पद्धतीत कोणत्या कारणामुळे केलं, तर देशाचा मोठा आकार होता, हे पण बरोबर आहे. कारण त्यांच्यासमोर काही पॉईंट ठेवले होते बघा त्यांनी संविधान निर्माण करताना, हे तुम्हाला माहीत नसतं, एक भौगोलिक होतं, त्यांचे विस्तार भारताचा कसा होता, नंतर त्याची विविधता हे लक्षात ठेवलं होतं. त्यांच्यासमोर एक चॅलेंज 1935चा कायद्याचं सुद्धा चॅलेंज होतं. नंतर बघितले तर ते संविधान सभेमध्ये एक मत होतं, म्हणजे की संविधान सभेमध्ये प्रभुत्व हे कायदे तज्ज्ञांचं जास्त होतं. मग त्यांनी काय केलं, भारताची जी संस्कृती किंवा विविधता आहे त्याला धरून आणि देशाचा आकार धरून हे काय केलं होतं, संघराज्य पद्धतीची व्याख्या केली होती. ओके, तर पर्यायमध्ये कोणतं निघतं बघा, देशाचा आकार तर होताच, पण देशाची सामाजिक सांस्कृतिक विविधता हे मेन आहे. हा शब्द बघा मेन आहे. ज्या ठिकाणी बघा हे एक बरोबर आहे, हे एक बरोबर आहे आणि चौथे निघतं. ओके, देशाचा इतिहास क तर चुकीचं आहे, हे तो उडाला, मग क चुकीचं आहे, हे 2 उडाले. ओके, बरोबर आहे. नंतर ड बघा, याच्यामध्ये काय देशाचे ऐक्य निर्माण करणे असा काही उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता. ओके, ड तर नव्हता. ओके, मग राहिलं कोणतं, आता राहिलं बघा, देशाचा मोठा आकार, हे तर बरोबर आहे आणि पण बरोबर आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, सांस्कृतिक विविधता लक्षात ठेवली होती, कारण भारतात मोठ्या प्रमाणात विविध भाषा आणि विविध धर्म असल्यामुळे काय झालं ती लक्षात ठेवलं होतं. आता बरोबर आहे म्हणलं. ओके, देशाचा मोठा आकार हे पण लक्षात होतं त्यांच्यासमोर. ओके, हे पण चॅलेंज म्हणजे बघा विविध ठिकाणी तुम्ही साऊथ बघा, नॉर्थ इंडिया बघा किंवा ईस्ट म्हणतो आपण जे 7 सिस्टर आहे बघा, ते असा देशाचा मोठा आकार असल्यामुळे काय झालं, ते आकार त्यांच्यासमोर डोळ्यासमोर होता. नंतर सांस्कृतिक विविधता सुद्धा लक्षात होती. आता देशाची विविधता असं काही नव्हतं, देशाची एकता काही नव्हतं. मग तुम्हाला याच्यावरून पर्याय 3 नंबरचा निघतो. समजलं. त्यानंतर 14 क्वेश्चन पहा, भारतीय घटनेबाबत खालीलपैकी विधाने सत्य आहे. बघा पहिलं विधान दिले, सार्वभौमत्व व प्रौढ मताधिकारी संविधानाची आधारभूत विशेषता आहे. आता विधान सत्य आधी वाचून घेऊ आपण. पहिलं बघितल्यानंतर बघा, केंद्र व राज्य यांच्यातील अधिकाराच्या वाटपाबाबत आपले संविधान कठोर आहे. ओके, बघा, संविधान सामाजिक व आर्थिक अधिकाराच्या आत्मनिर्भरतेला मान्यता देते. बघा, घटनेनुसार लोकप्रतिनिधी बाबत सार्वमत पुनर्वापसी आणि मुद्द्यावर देशातील जनतेचे प्रत्यक्ष नियंत्रण आहे. ओके, तुम्ही जर क्वेश्चन सर्व वाचले बघा, कोणते विधान सत्य आहे विचारले आपल्याला, तर बघा याच्यामध्ये पहिलं विधान आहे हे तर बरोबर आहे. ओके, आपलं सत्य विचारलं आहे ना, तर कारण सांगतो, सार्वभौमत्व प्रौढ मताधिकार संविधानाचे आधार, हे बरोबर आहे. नंतर केंद्र व राज्य यांच्यातील अधिकाराचे, ओके, केंद्र राज्य आपण बघा संबंध हा डायरेक्ट संविधान याच्यावरून काय होतं, कठोर संविधान. कारण संघराज्य बघा त्याच्यामध्ये केंद्र राज्य अधिकाराचं विभाजन म्हणून आपल्याला सुद्धा चॅप्टर भेटतो ज्यावेळी पॉलिटी वाचतो आपण बघा, ते सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा, संविधान सामाजिक व आर्थिक अधिकाराच्या आत्मनिर्भरतेला मान्यता देते, हे पण बरोबर आहे. त्यानंतर घटनेनुसार लोकप्रतिनिधी बाबत सार्वमत व पुनर्वापसी इत्यादी मुद्द्यावर देशातील जनतेचे प्रत्यक्ष नियंत्रण असते, हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधीबाबत सार्वमत पुनर्वापसी असं काय आपल्याकडे नाही, ते स्वित्झर्लंडमध्ये. ओके, ते आपल्याकडं संविधानामध्ये तसं नाही, तसं पाहिजे होतं पण ते आपल्याकडं तसं नाही झालं. ओके, जर काम केलं तरच त्यांना ठेवायचं, नाही तर काम नाही केलं तर त्यांना पुन्हा परत बोलून घ्यायचं. हा अधिकार जनतेला असतो, त्याला सार्वमत पुनर्वापसी हा शब्द वापरला जातो, तर ते आपल्याकडं नाही, ते हे विधान चुकीचं आहे. ओके, त्यानंतर 15वा क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये विचारले जातात. फक्त वैशिष्ट्य देत, संघराज्य विचारलं नाही, काही नाही. तर पर्याय बघा व्यवस्थित वाचा संपूर्ण. ओके, संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार, हे बरोबर आहे. नंतर अध्यक्षीय शासन व्यवस्थेचा स्वीकार, हे चुकीचं आहे. ओके, अध्यक्ष नाही अमेरिकेमध्ये येते. त्यानंतर राष्ट्रपती नामधारी प्रमुख व पंतप्रधान वास्तव प्रमुख, हे पण बरोबर आहे. भारताची राज्यघटना लवचिक आहे. लवचिक आहे का? नाही, लवचिक प्लस कठोर आहे, दोन्ही मिक्स आहे. लवचिक कोणाची? ब्रिटिशांची. कठोर कोणाची? अमेरिकेची. हे दोघांचं घेतलं आहे. ओके, तुम्हाला सांगितलं असेल जी बघा पद्धत आहे, आर्टिकल 368 नुसार आपण एखादा कायदा करायचा असेल तर राज्यांची परमिशनसुद्धा घेतो, प्लस न्यायव्यवस्थासुद्धा घेतो.
भरपूर आणि मूलभूत अधिकार आहे. अशा सर्व गोष्टी आपण काय केल्या अमेरिकेकडून घेतल्यात, ब्रिटिशांकडून काय घेतलेत आपण, ब्रिटिशांकडून संसदेची शासन पद्धती घेतलेली. ओके, हे शब्द लक्षात असले पाहिजे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा 16. भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्याबाबत समावेश होणार नाही. खालील घटकांचा समावेश होणार नाही. जे ठळक वैशिष्ट्य बघा राज्यघटने, त्याच्यामध्ये जगातील सर्वात मोठी लिखित घटना हे बरोबर आहे. त्यानं भारतीय राज्यघटनेची पूर्णता हे चुकीचे, घटकांचा समावेश याच्यात होत नाही. संसदीय शासन पद्धती हे पण आहे. आणि स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था. तुम्ही जर व्यवस्थित वाचले तर खालपी घटनांचा समावेश होणार नाही विचारले. कोणत्या घटनांचा समावेश होणार नाही, त्या लवचिकी हे होणार नाही. ओके, याच्यामध्ये आणि संसदीय तर बरोबर आहे आणि स्वतंत्र न्यायपालिका हे पण बरोबर, सर्व बरोबर, फक्त ब नाही येत याचं, कारण बचा समावेश होत नाही. त्यानंतर पुढे जाऊ 17. बघा खालीपैकी योग्य विधाने निवडा सांगितले. पहिलं विधान बघा, भारतीय प्रजासत्ताक ही संसदीय पद्धती आहे. पहिलं विधान दिलंय. दुसरं बघा, ब्रिटनमध्ये राज्यसंस्था संसदीय पद्धती आहे. तिसरं बघा, भारतीय संसद सर्वोच्च नसून तिला मर्यादित अधिकार आहेत. हे पण बरोबर आहे. बघा, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हा कनिष्ठ किंवा वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही पर्याय व्यवस्थित वाचा बघा. ओके, पहिलं तर बरोबर आहे, प्रजासत्ताक संसदीय. ब्रिटनमध्ये राज्यसंस्था लोकशाही आहे, ते पण बरोबर आहे. भारतीय संसद सर्वोच्च नसून तिला मर्यादित, सर्वोच्च कोणी संसद आहे. त्यानंतर त्याच्या खाली बाकीचे येतात सर्व. संसद सर्वोच्च नाही, तिला मर्यादित अधिकार आहेत, म्हणजे बरोबर आहे. आता बघा, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हा कनिष्ठ किंवा वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. तशी सिस्टीम नाही आहे, आपल्याकडं पण नाही आहे, त्यांच्याकडं पण नाही. पात्रता होण्यास असावं पात्र. बघा काही ठिकाणी बघा तुम्ही डायरेक्ट नामधारित होतं, जसं की आता बघा उद्धव ठाकरे साहेब कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सुद्धा मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे पंतप्रधान सुद्धा असतो. ओके, त्याच्यातून तुम्ही निवडू शकता राज्यसभेसाठी. येणारे 6 महिन्यात त्याला निवडून जावं लागतं. ही पद्धत ब्रिटिशांकडून आपण घेतली. हे विधान चुकीचं आहे, बंधनकारक नाही, असणे बंधनकारक नाही, तर 6 महिन्याच्या ते निवडून जावं अशी अपेक्षा आहे. ओके, समजलं. त्यानंतर 18 बघा, भारतीय संसदीय व्यवस्था जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारित असली तरी दोघांमध्ये 2 मूलभूत फरक आहेत. आता कोणकोणते मूलभूत फरक आहे? पहिलं बघा, भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंटपणे सार्वभौम संस्था नाही. तर सार्वभौम का नाही, मी तुम्हाला सांगितलं की भारतातला एखादा कायदा डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते, पण जसं ब्रिटिशांमध्ये तसं काही व्यवस्था नाही आहे, कारण ती व्यवस्था आपण अमेरिकेकडून घेतली, ज्याला आर्टिकल 13 सुद्धा म्हणतो आपण. ओके, त्याला आपण काय म्हणतो, शब्द आहे त्या न्यायालयीन पुनर्विलोकन. ओके, त्यानंतर बघा, भारतीय राज्यव्यवस्था ही एक गणराज्य किंवा रिपब्लिक, ब्रिटिश राज्यव्यवस्था ही घटनात्मक राजेशाही आहे. ओके, तुम्ही जर विधान हे योग्य आहे विधान जर पाहिलं असेल तुम्ही, ब्रिटिशांची कशी घटनात्मक राजेशाही, कारण तिथं राष्ट्रपती जागी तिथं काय राजा आहे, आणि भारतात राज्यसंस्था ही कशी गणराज्य आहे, म्हणजे लोकांद्वारे निवडून गेले सदस्य ते एकाचे राष्ट्रपती जे मेन बघा भारताचा प्रथम नागरिक मानलं जातं त्याची निवड करतात, म्हणजे ते एक प्रकारचे लोकातून निवडून गेले असा अर्थ निघतो. ओके, म्हणून भारतीय राज्यसंस्थेला एक गणराज्य म्हणलं जातं. त्यानंतर पुढचं बघा. ओके, नंतर 19 बघा, भारतीय संसदीय शासन व्यवस्था याबाबत वैशिष्ट्य नाही असं म्हणतात. इथं काय सांगते, काही ठिकाणी वैशिष्ट्य आहे, कोणकोणते वैशिष्ट्य अशी विचारते, कोणकोणते वैशिष्ट्ये असं नाही विचारणार. बघा समजून घ्या. पंतप्रधान हे नामदारी असतात, हे तर वैशिष्ट्यामध्ये नाही आलं इथं. त्यानंतर बघा दुसरं विधान नीट वाचा बघा, राष्ट्रपती हे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात, कार्यकारी हे नसतात, हे पण नाही, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये येईल. कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन हे बरोबर आहे. कायदेमंडळात बहुमत असलेल्या पक्षाचे हे पण बरोबर आहे. तर आपल्याला वैशिष्ट्य नाही विचारलं तर ब नाही वैशिष्ट्य, कारण सांगितलं पंतप्रधान हे बघा, पंतप्रधान म्हणा किंवा प्रधानमंत्री म्हणा, हे नामदारी नसतात, हे कार्यकारी असतात, आणि राष्ट्रपती काय नामदारी असतात, कार्यकारी नसतात. उलटं बदललं इथं. तर हे 2 वैशिष्ट्ये भारतीय शासन व्यवस्थेचे नाहीत. समजलं तुम्हाला? ओके, त्यानंतर 20वा क्वेश्चन पहा. आता हे आयोगाचे क्वेश्चन आपण पाहतो. इथून पुढे पहिले सराव क्वेश्चन होते. ओके, तर बघा, भारतीय राज्यघटनेचे स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा तर बघा आयोगाचे क्वेश्चन आहे तिथून पुढं. तर पहिला क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचे स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? कोण असतो? पंतप्रधान असतो. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. तर पुढचा क्वेश्चन पहा 21वा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनात येते की वास्तविक कार्यकारी सत्ता हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे. हे कोणाच्या होते? संसदीय शासन पद्धतीमध्ये येते. व्यवस्थित समजून. ओके,
त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 22 खालील विधान विचारात घ्या. PSI मेन्स 2012ला विचारला आहे. पहिलं विधान बघा, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदेचे पारंपरिक अनुकरण केले. हे बरोबर आहे. भारतीय संविधान श्रेष्ठ आहे, संसद नव्हे. हे पण बरोबर आहे. भारतीय न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. तर बघा आता वरीलपैकी कोणकोणती विधान विचारली बरोबर आहे. ओके, हे समजून घ्या. त्यानंतर बघा याच्यामध्ये फक्त अ आणि ब बरोबर आहे. क नाही ते तपासण्याचा अधिकार आहे आर्टिकल 13 नुसार न्यायालयाला. त्याच्यानंतर बघा संघीय शासन व्यवस्थेमध्ये असिस्टंट पूर्व 2011ला क्वेश्चन विचारला आहे. आता क्वेश्चन जर बघा संस्थेचे केंद्रीकरण केले, सत्तेचे विकेंद्रीकरण केले, यामध्ये केवळ एकच सरकार असते, यामध्ये केवळ प्रांतीय सरकार असते. तर संघीयमध्ये कसं असतं, विकेंद्रीकरण असतं सत्तेचे, हे माहिती असेल. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश काय, खालीपैकी कोणता आहे. तर संघराज्य पद्धती स्वीकारण्यामागचा हा उद्देश काय होता, ईस्ट मेन्स 2013ला विचारला होता क्वेश्चन. त्याच्या मागं म्हणजे लोकशाहीचे काय करणे, विकेंद्रीकरण केले. 2 क्वेश्चन सारखे आलेत बघा. तुम्ही जर पहिले बघा सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आणि सत्तेचे लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे, हे दोन्ही त्याच्या मागचाच उद्देश होता. त्यानंतर बघा STMS 2013ला क्वेश्चन विचारला होता. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वाचा स्वीकार केलेला आहे. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता म्हणजे एकत्र करण्यासाठी किंवा आपण म्हणून समानता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केलेला आहे. तर पर्यायाचा एक न्यायव्यवस्था, दुसरं मूलभूत नागरी व फौजदारी कायदे समानता, तिसरं समान अखिल भारतीय सेवा. तर तुम्ही बघा एकात्मता किंवा वैधानिक किंवा समता राखण्यासाठी कोणकोणती एक न्यायव्यवस्था ठेवलं होतं. ओके, हे तर माहिती तुम्हाला सर्वांना. त्यानंतर मूलभूत कायद्यावर समानता, हे पण बरोबर आहे. समान अखिल भारतीय सेवा पण हे बरोबर, पर्याय 4 नंबरचा बरोबर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता जोड्या लावायला विचारला. हा क्वेश्चन एक वेगळ्या टाईपचा विचारला बघा. PSI मेन्स 2013ला हे माहीत पाहिजे. याच्यातले 2 जोड्या तुम्हाला माहीत पाहिजे बघा. संघराज्य उद्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य, हे कोणी म्हटले, हे तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत असेल बघा. तर हे म्हणलं होतं कोणी, KC व्हियर यांनी लावलं होतं. ओके, हे पण KC व्हियर यांनी. आता बघा दुसरं काय, पूर्णपणे संघराज्य नाही, पूर्णपणे एकत्र राज्यही नाही, परंतु दोन्ही संयोग असलेले हे विचारलं होतं. हे कोणी विचारलं, हे तुम्हाला सर्वांना कदाचित माहिती असेल बघा. हे दुर्गादास बसू यांनी दिलं होतं. बाकीच्या जोड्या तुम्ही तिला पर्याय नंबर 1चा निघतो. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. सर्वोच्च न्यायालय काही वैशिष्ट्यांना संविधानाचे पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिली. पुढे कोणत्या वैशिष्ट्य. आता सर्वोच्च न्यायालय मी तुम्हाला आधी सांगितलं का सर्वोच्च न्यायालय काही वैशिष्ट्ये असे किंवा संविधानाचे वैशिष्ट्य म्हणा, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं बघा. पहिले जे 4-5 आहे बघा, जे केंद्र सरकार चालू व्हायचे आधी जे टॉपिक आहेत पूर्ण, त्याचे मूलभूत अधिकार, मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे झाले, प्रस्तावना झालं, हे जे तत्त्वे आहेत हे काय संविधानाचे मूलभूत पायाभूत वैशिष्ट्य आहेत बघा. मेन संविधान याच्यामध्ये दडलेलं, बाकीची तर बॉडी हे डिस्क्रिप्टिव्ह केलेली आहे, त्याच्यामध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही. ओके, तर संविधानाने जे काय सर्वोच्च न्यायालय काय वैशिष्ट्य बघा, संविधानाचे पायाभूत वैशिष्ट्य म्हणले याच्यामध्ये बघा. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर पर्याय जर व्यवस्थित वाचले तर तुम्हाला उत्तर सापडून जाईल. ओके, समतेचे तत्व याच्या कशामध्ये येतं, हे समतेचे तत्व हे मूलभूत अधिकारामध्ये येतं. त्यानंतर स्वातंत्र्याचे तत्व, मूलभूत अधिकार हे तर तसे संविधानिक तत्व आहे. नंतर संघ राज्य पद्धती हे पण आहे, पण मूलभूत याच्यामध्ये नाही आहेत ते. ओके, हे पण बरोबर धरा. नंतर समाजवादी संरचना जे मार्गदर्शक तत्वे म्हणतो आपण, तर ती सुद्धा त्याच्यामध्ये येतात. तुम्हाला माहिती आहे 3 प्रकारचे सांगितलेले मार्गदर्शक तत्वे, गांधीवादी, समाजवादी व आर्थिक, त्या टाईपचे सांगितलेले बघा. ते पण त्याच्यामध्ये समाजवादी हा शब्द येतो, ते पण बरोबर आहे. ओके, धर्मनिरपेक्षता हे संविधानाने काही सांगितलेलं नव्हतं आधी. ओके, नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं नाही. ओके, न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार. ओके, ते हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. समतेचे तत्व तर होते. ओके, त्याच्यामध्ये दुसरं जर वाचलं संघराज्य, हे पण बरोबर आहे. आणि E आणि F बरोबर आहे. स्वातंत्र्याचे तत्व यांनी सांगितलेलं नाही, समाजवादी याच्यामध्ये सांगितलेलं नाही. ओके, तर पर्याय नंबर 2 लक्षात ठेवा. काय सांगितलं क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाचे पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिली. पण लक्षात ठेवा संविधानाने पायाभूत वैशिष्ट्य, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे यांना दिली. आता याच्यामध्ये जे ते सर्व गोष्टी यायला पाहिजे. ओके, हा क्वेश्चन बघा. तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही माहीत असेल तर या क्वेश्चनबद्दल तुम्ही नक्की सांगा. पण आय थिंक मला वाटतं समतेचे तत्व त्याच्यामध्ये येते. पर्याय त्याने तर 2 नंबरचा दिलेला आहे. ओके, आधी टिक मार्क केली म्हणून 2 नंबरचा दिलेला आहे का बघा. संघराज्य पद्धती, ओके, हे पण म्हणता येईल. नंतर न्यायिक पुनर्विलोकन अधिकार, हे पण बरोबर आहे. आणि धर्मनिरपेक्षता येतेच, कारण 25 ते 28 मध्ये धर्माबद्दल सांगितलेलं आहे बघा. नंतर स्वातंत्र्याचे
तत्व, समाजवादी संरचना हे काही नसून सांगितलं शक्यतो. ओके, पुढचा क्वेश्चन पाहू आता. याच्यावर मी पुन्हा काय करेन, हा क्वेश्चन डबल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. बघा यादी दिली आहे, दुसऱ्या साईडला जोड्या लावलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा एका साईडला भारतीय संघराज्याचे वर्णन, दुसऱ्या साईडला विद्वान दिलेले. बघा पहिलं बघा एकमेकांचे कल असलेले स्वरूप असं दिले, दुसऱ्या साईडला अर्ध संघराज्य दिले, कमालीचे संघराज्य दिले, चौथा केंद्रीय झालेले संघराज्य. ओके, आता जोड्या लावा तुम्ही. एक हे नाव तर लक्षात ठेवावंच लागणार आहे. ओके, पहिलाच निघतोय. तर अचं काय निघतोय, पॉल निघतोय. हा पॉल कडे. ओके, जोड्या लावा. 4 नंबरची जोड्या लावा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 46वा. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिली. पुढील कोणते वैशिष्ट्य त्यात समावेश नाही. हा क्वेश्चन बघा राज्यसेवा मेन्स 2015ला पण विचारला आहे. आणि याच्या आधी कोणता क्वेश्चन तर राज्यसेवा मेन्स 2014ला पण विचारलो. सेम क्वेश्चन विचारला 2015मध्ये. ओके, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सामील येते. तर याच्यामध्ये बघा आता बघा समतेचे तत्व. ओके, न्यायालयिक पुनर्लेखन ते आर्टिकल 13 हे पण त्याच्यामध्ये येतं. संघराज्य त्याच्यामध्ये येतं आणि सार्वभौमत्व सुद्धा त्याच्यामध्ये, हे चारही पण त्याच्यामध्ये येतात. हे काय सर्वोच्च न्यायालयाने पायाभूत सांगितलं. आता हा क्वेश्चन बरोबर सुटला आपल्याला. तो क्वेश्चन जरा थोड्या प्रमाणात चुकण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की क्वेश्चन हा सांगा. कोणत्या, हा 27 नंबरचा. ओके, आपल्याला आता 29 होता. ओके, पाहिलं हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. नंतर बघा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. भारतात खालीपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहेत. आता संघराज्य पद्धतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणती लिखित राज्यघटना येते, कायदे मंडळ येतं, केंद्र राज्याचे अधिकार येतात, दोन येतात, केंद्र राज्य अशा प्रकारचे अधिकार येतात त्याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये राज्य अविनाशी नाहीत. आणीबाणीची तरतूद. तिसरं बघा अखिल भारतीय सेवा ड राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व. या राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार. ओके, तर पर्याय तुम्ही जर व्यवस्थित वाचले तर बघा राज्य अविनाशी नाहीच. ओके, नंतर अविनाशी म्हणजे हाय तसे स्टेटस नाही, तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतात किंवा सीमा बदल हे करणे ते त्यामध्ये करू शकतात. त्यानंतर आणीबाणीची तरतूद. ओके, आणीबाणी तरतूद संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहे, हे पण बरोबर आहे. नंतर अखिल भारतीय सेवा हे पण त्याला विरोधी आहे, हे एकात्मक प्रकारचं आहे. नंतर राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व हे सुद्धा त्याच्या विरुद्ध आहे. सर्वोच्चत्व आहे संघराज्य पद्धतीच्या. संघराज्य पद्धती आपण पाहिलं काय काय गोष्टी आहेत. लिखित राज्यघटना असते आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व. आता त्याच्यामध्ये सर्वोच्चता दिले आणि सर्वश्रेष्ठत्व सुद्धा शब्द आहे. ओके, संघराज्य पद्धतीचे आहे पण ओके आणि इथं ड हे दिलं आहे. ओके, तर पर्याय कोणता निघतो, पहिला निघतो. हे चुकीचं आहे. राष्ट्रपतीद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार. हे संघराज्य पद्धतीत म्हणजे कसं असतं, संघ आणि राज्य यांचे दोघांचे अधिकार सेपरेट दिलेले असतात. म्हणजे संघ राज्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, राज्य संघामध्ये करीत नाही. यांचे विविध अधिकार असतात. काही गोष्टीत करतात पण मेजॉरिटीच्या याच्यामध्ये प्रत्येकाचे अधिकार वाटप आले असते. मग राज्यघटना आहे बघा, ही राज्यघटना काय करते, काही ठिकाणी राज्यघटना सर्वश्रेष्ठ असल्यामुळे काय होतं, जी तरतुदी ती केंद्राचं चाललं जातं. आणीबाणी ठिकाणी काय होतं, केंद्राचे अधिकार राज्यांवर जास्त लादले जातात. त्याच्यामुळे बतच संघराज्य पद्धतीच्या विरोधामध्ये ओके आहे. संघराज्य म्हणजे समजून घ्या, संघ प्लस राज्य या दोघांचे अधिकार वेगवेगळे असतात म्हणून ते आणीबाणी केंद्राचे अधिकार जास्त होतात म्हणजे त्याला ओके. त्याच्यामुळे केंद्रीय सरकार किंवा केंद्रीय राज्य टाईपचं जास्त होतं म्हणजे त्याला आणीबाणी त्याप्रमाणे होत नाही. ओके, समजलं असं. तर पर्याय हा निघतो, लक्षात ठेवा. संघराज्य पद्धतीला विरोध करणारे आहे. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, भारत हे संघराज्य आहे यास खालीपैकी कोणते तत्व आधार देत नाही. पर्याय बघा, एक राज्यघटना, दुसरं द्विगृह कायदे मंडळ, तिसऱ्या राज्यघटनेची सर्वोच्चता, चौथे न्यायिक पुनर्विलोकन. ओके, त्याच्यामध्ये बघा पर्याय नंबर 1 एकच राज्यघटना हे काय आहे, संघराज्य आहे, कोणते आधार देत नाही. समजलं. ओके, त्यानंतर बघा तर अशा प्रकारचे आपले बघा 31 क्वेश्चन पाहिले. ओके मित्रांनो, तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटले तर नक्कीच कमेंट करून सांगा. जर काही प्रॉब्लेम असेल बघा तर आय थिंक मला वाटतं ते 28 का 29 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. तो क्वेश्चन थोडा किचकट गेला आपण त्याच्यावर मी काय करेन, थोडं अजून रिसर्च करेन, त्याची माहिती काढेन आणि तुम्हाला सांगेन. मला तरी वाटतं कारण सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी बघा मिर्वा मिल्स खटला होता बघा, एक खटला खूप प्रसिद्ध आहे. त्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतीय संविधानाची जी सर्वोच्चता आहे किंवा जेव्हा तो मूलभूत अधिकार किंवा मूलभूत ढाचा आहे संविधानामध्ये जर पाहिलं हे काय तर किंवा संविधानाची ओळख कशामुळे ओळख येते, त्याला मूलभूत अधिकार आहेत, त्यानंतर मूलभूत कर्तव्य आहेत,
मूलभूत कर्तव्य तर नंतर जोडलेली आहेत, पण मार्गदर्शक तत्त्वे ओके नंतर प्रस्तावना हे शब्द आहेत बघा, हे मूलभूत संविधानाचे काय होतात वैशिष्ट्ये दर्शवतात किंवा संविधानाचा ढाचा दर्शवतात. ओके, त्याच्यामुळे याला महत्त्व दिलं. त्यानंतर केंद्र सरकारचे थोडे अधिकार वगैरे त्याच्यामध्ये टाकले असतील, पण त्याच्यामध्ये पण एवढे नाही, पण जास्त म्हणतो ना पर्सेंटेज लक्षात ठेवा. 80% संविधानामध्ये ह्याच सर्व गोष्टी येतात आणि 20% केंद्र राज्य याच्या पुढचे येतात. म्हणजे जेणेकरून म्हणजे पण जास्तीत जास्त कशाचं वैशिष्ट्य संविधान म्हटलं का सर्व गोष्टी येतात, पण संविधानाचे मूलभूत ढाचे आहेत, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, प्रस्तावना हे त्याच्यामध्ये येतं. ओके, आर्टिकल 13 म्हणजे जे बघा मूलभूत अधिकारामध्ये 12 ते 35 बघा, तर आर्टिकल 13 जे न्यायिक पुनर्विलोकन आहे बघा ते त्याच्यामध्येच येतो. ओके, तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे आय थिंक मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, पर्सनली मेसेजसुद्धा करा, टेलिग्रामला MPSC IQ ॲडमिन टाका, तिथे सर्च करा, तिथे मेसेज करा जर काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, नाही तर कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण तिथंच तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित देऊ. 8व्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लवकरच मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.